नमस्कार मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण महत्त्वाच्या 2 गोष्टीवर बोलणार आहोत. पहिली गोष्ट म्हणजे मित्रांनो, या ठिकाणी ए-टी-के-टी किंवा रिपीटर फॉर्म, परीक्षा फॉर्म केव्हा सुरू होतील आणि दुसरी गोष्ट म्हणजे मित्रांनो, ऑनलाईन जे काही असाइनमेंट वगैरे सुरू होणार आहे, त्याचं सर्कल सेमिस्टर 1 असेल, सेमिस्टर 2 असेल, फर्स्ट इयर असेल, सेकंड इयर असेल किंवा जे काही नेक्स्ट टर्म असेल, जे तुम्ही जानेवारीमध्ये एक्झाम दिली आता, तर त्याचे फॉर्म वगैरे केव्हा सुरू होतील, ऑनलाईन असाइनमेंट पोर्टल OAS किंवा ASM पोर्टल केव्हा सुरू होईल, यावर आपण डिस्कस करणार आहोत. मित्रांनो, सर्वप्रथम बघा तुम्हाला ज्या या ठिकाणी कसं बघायची माहिती ते आपण तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहोत. विद्यापीठाच्या ऑफिशियल साईटवरती तुम्हाला यायचं आहे. या ठिकाणी आल्यावर बघा तुम्हाला जे आहे मित्रांनो, हे जे तुमचं फ्रंट पेज आहे बघा, या ठिकाणी तुम्हाला खाली यायचं आहे. यश वाणीच्या खाली तुम्हाला जे आहे मित्रांनो, या ठिकाणी ऑनलाईन एक्झाम फॉर्म सबमिशन फॉर रिपीटेड स्टुडंट यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. यावर क्लिक केलं, की इथे बघा मित्रांनो तुम्हाला तुमचा पी-आर-एन नंबर विचारला जातो किंवा तुमचा युजर नेम विचारला जातो, बरोबर? तुमचा पी-आर-एन आणि युजर नेम एकच असतो. त्यापेक्षा तुम्हाला काय करायचं या ठिकाणी, तुमचा पी-आर-एन जो आहे तुम्हाला या ठिकाणी टाइप करायचा आहे. पी-आर-एन टाकल्यानंतर तुम्हाला खाली जे आहे तुमचा कॅप्चा टाकायचा आहे. पी-आर-एन कॅप्चा टाका आणि प्रोसीड करा. आता मित्रांनो सध्या जे आहे या ठिकाणी जे काही तुमचे ए-टी-के-टी किंवा जे काही रिपीटरचे फॉर्म आहेत, ते अजून तरी सुरू झालेले नाहीयेत. तर शक्यता मित्रांनो अशी आहे, की ए-टी-के-टी फॉर्म सुरू होण्याची, की जवळपास 20 मार्च नंतर केव्हाही सुरू होतील. म्हणजे थोडक्यात 20 मार्च ते लास्ट वीक जे आहे आपल्या मार्च महिन्यातलं, तेव्हा सध्या मार्च एंड सुरू आहे. त्यामुळे मार्च एंडपर्यंत जे आहे मित्रांनो, केव्हाही या ठिकाणी जे आहे ए-टी-के-टीचे किंवा रिपीटरचे फॉर्म सुरू होतील. या संदर्भात मित्रांनो आपण जे अपडेट आहे, आपल्या Telegram चॅनल जे आहे आणि जे काही आपलं WhatsApp चॅनल आहे, त्यावर आपण दिलेली आहे. आपली ऑफिशियल वेबसाईट आहे मित्रांनो, या ठिकाणी बघा तुम्ही कॉन्टॅक्टवर येऊन बघू शकता. या ठिकाणी बघा जॉइन टेलिग्राम चॅनल, जॉइन WhatsApp चॅनल आणि आपला मेल आयडी या ठिकाणी तुम्हाला दिलेला आहे. यावर तुम्ही जॉइन करू शकता. ठीक आहे. आपलं टेलिग्राम, WhatsApp ठीक आहे. Facebook, Instagram जे काय आहे सर्व तुम्हाला या ठिकाणी दिलेलं आहे. तुम्ही यावरती क्लिक करून जे आहे आपलं WhatsApp चॅनल आणि टेलिग्राम चॅनल जॉइन करून ठेवू शकता. ठीक आहे. असो, आता बघा समोरची मित्रांनो खूप महत्त्वाची अपडेट आहे या ठिकाणी. ती म्हणजे या ठिकाणी आपल्याला जे आहे असाइनमेंट पोर्टल बरोबर. आता असाइनमेंट पोर्टलचा जर का मित्रांनो तुम्ही विचार केला, तर सध्या तरी मित्रांनो या ठिकाणी असाइनमेंट पोर्टलच्या संदर्भात कुठलेही अपडेट नाही. परंतु तुम्ही जर का समजा असाइनमेंट पोर्टलला जर समजा व्हिजिट केलं, तर तुमच्यासमोर बघा मित्रांनो अशा प्रकारचा एक मेसेज डिस्प्ले होतोय. होम असाइनमेंट फॉर जानेवारी एंड जुलै 2025 ॲडमिशन बॅच कंप्लीटेड. तर मित्रांनो याचा अर्थ काय होतो, जे काही तुमचं जानेवारीमध्ये एक्झाम झाली, बरोबर? त्यामध्ये जे विद्यार्थ्यांनी असाइनमेंट अपलोड केल्या होत्या, तर त्यामध्ये 2 प्रकारचे विद्यार्थी होते. एक म्हणजे जानेवारी 25 चे आणि एक म्हणजे जुलै 25 चे, बरोबर? तर या दोघांचे पण जे काही ऑनलाईन असाइनमेंट आहेत, त्याची डेट संपलेली आहे, बरोबर? आता मित्रांनो जे काही असाइनमेंट अपलोडची डेट येईल, ती म्हणजे ॲन्युअल पॅटर्नवाले ज्यांनी जुलैमध्ये ॲडमिशन घेतलं किंवा फर्स्ट सेमिस्टरवाले ज्यांनी जुलैमध्ये ॲडमिशन घेतलं किंवा सेकंड सेमिस्टरवाले ज्यांचं जुलैचं ॲडमिशन असेल, फर्स्ट सेमिस्टरवाले पण असतील यामध्ये आता ज्यांनी जानेवारीमध्ये ॲडमिशन घेतलं किंवा थर्ड सेमिस्टरवाले ज्यांनी जानेवारी 25ला ॲडमिशन घेतलं होतं. अशा प्रकारचे मित्रांनो सर्वांचे या ठिकाणी जे आहेत मित्रांनो तुम्हाला फॉर्म वगैरे भरणं सुरू होतील. तुम्हाला फक्त थोडंसं वेट करायचं आहे. जसं मी तुम्हाला आता सांगितलं ए-टी-के-टीचे फॉर्म जे आहेत ते 20 मार्चपासून किंवा लास्ट मार्च एंडला सुरू होतील. त्याप्रकारे मित्रांनो त्याच्या अगोदर तुमची जे काही ऑनलाईन असाइनमेंट वगैरे आहेत, त्या ऑनलाईन असाइनमेंट देखील तुमच्या मित्रांनो या ठिकाणी सुरू होतील. यामध्ये तुमचा असाइनमेंट प्लस तुमचे जे काही बॅकलॉगचे प्रोजेक्ट वगैरे असतील किंवा जे काही नवीन प्रोजेक्ट वगैरे असतील, एम-कॉमचे, एम-एचे, एम-बी-एचे वगैरे, वगैरे या सर्वांचे देखील आता या ठिकाणी जे आहेत पी-एम-जेवरती तुमचे जे आहेत या ठिकाणी प्रोजेक्ट वगैरे तुम्हाला अपलोड करायचा आहे, सिनॉप्सिस अपलोड करायची आहे किंवा जे काही तुमचे असाइनमेंट वगैरे बाकी असतील, बॅकलॉगचे असेल किंवा रेग्युलरचे असतील. शक्यतो मित्रांनो जे काही जुने पॅटर्नवाले विद्यार्थी असतील, टी-वाय बी-कॉमचे, टी-वाय बी-एचे त्यांना ऑनलाईन असाइनमेंट जमा करायची गरज नाहीये. त्यांना ऑफलाईन जमा करायच्या. जसं तुम्ही मागच्या वर्षी जमा केले असतील किंवा त्याच्या अगोदर जमा केले असतील, त्या पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी फक्त लास्ट इयरचे विद्यार्थी टी-वाय बी-कॉम आणि टी-वाय बी-ए यांना फक्त काय करायचं आहे असाइनमेंट लिहून तुमच्या कॉलेजला जमा करायचे आहेत. परंतु जे विद्यार्थी यावर्षी फर्स्ट इयरला असतील किंवा सेकंड इयरला असतील, मागच्या वर्षीचे ॲडमिशनवाले, त्यांनी मागच्या वर्षी ज्याप्रमाणे ऑनलाईन असाइनमेंट अपलोड केल्या, त्याच पद्धतीने तुम्हाला मित्रांनो या ठिकाणी ऑनलाईन असाइनमेंट अपलोड करायचे आहेत. त्यामुळे तुम्हाला मी या ठिकाणी सांगतोय, की तुम्हाला लवकरच जे आहे या ठिकाणी हे पोर्टल जे आहे या ठिकाणी मित्रांनो सुरू होईल. ठीक आहे. सध्या हे वेटिंगवरती आहे म्हणजे सध्या ॲडमिशन कंप्लीट झालेले त्यांचे. ठीक आहे. आता या ठिकाणी लवकरच जे आहे मित्रांनो, जे आपलं सध्याचं जे काही मे, जून 25 आहे, त्याचा लवकरच या ठिकाणी मित्रांनो सुरू होईल. ठीक आहे. जानेवारी आणि जून 2026 असं या ठिकाणी लवकरच अपडेट या ठिकाणी तुम्हाला शो होईल. ठीक आहे. तर मित्रांनो आशा आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आणि माहिती आवडला असेल. अजून कोणाला काही माहिती वगैरे पाहिजे असेल आणि सध्या मित्रांनो ॲडमिशन सुरू आहेत. कोणाला ॲडमिशन वगैरे घ्यायचं असेल किंवा कोणाला हेल्प वगैरे पाहिजे असेल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो तुम्हाला जर समजा स्कॉलरशिपचा फॉर्म भरायचा असेल महा-डी-बी-टीवर, तर तुम्ही वाय-सी-एमच्या थ्रू भरू शकता. वाय-सी-एमला तुम्ही जर समजा ॲडमिशन घेतलं असेल, तुम्ही कास्टमध्ये येत असाल, व्ही-जे-एन-टी, ओ-बी-सी, एस-सी, एस-टी, ई-बी-सी, एस-बी-सी वगैरे ठीक आहे. तर तुम्हाला स्कॉलरशिप मिळते. तुमच्याकडे व्हॅलिड डॉक्युमेंट असले पाहिजे. एम-बी-ए, एम-कॉम वाल्यांना जे विद्यार्थी एस-सी, एस-टीमध्ये आहेत, त्यांना ज्या मित्रांनो या ठिकाणी कास्ट व्हॅलिडिटी असणं कंपल्सरी आहे. ठीक आहे. त्या पद्धतीने तुम्ही या ठिकाणी ॲडमिशन वगैरे करू शकता आणि तुम्ही स्कॉलरशिपला अप्लाय करू शकता. बरेचसे विद्यार्थी आहेत आपले त्यांना जवळपास मागच्या वेळेस मी बऱ्याच विद्यार्थ्यांचे फॉर्म भरले होते स्कॉलरशिपसाठी. सर्वांची स्कॉलरशिप अप्रूव्ह झालेली आहे. सर्वांची नाही झाली, पण मोस्टली जे आहे 50% पेक्षा जास्त मुलांची जी आहे त्या ठिकाणी स्कॉलरशिप अप्रूव्ह झालेली आहे. 10 पैकी 6 मुलांची स्कॉलरशिप अप्रूव्ह झालेली आहे. त्यांना इन्स्टॉलमेंट 1 आणि इन्स्टॉलमेंट 2 दोन्ही इन्स्टॉलमेंट वगैरे त्या ठिकाणी त्यांना मिळालेले आहेत. ठीक आहे. तुम्हाला देखील जर फॉर्म वगैरे भरायचा असेल, तर कृपया आपण मेल करू शकता. मेलसाठी तुम्हाला मित्रांनो मेल कसा करायचा आहे? dbt@परीक्षेत यावर तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे. ठीक आहे. असो, तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बघत राहा, शिकत राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.